Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic number 4, that is Kingdom Animalia. Up to here we have studied the criteria of animal classification by which the animals can be classified. Then we have also studied the phylum Porifera, Nidaria, phylum Ctenophora and the Platyhelminthes. And now in this lecture we are going to study the next phylum, that is phylum number 5, Aschelminthes. The synonym to this phylum, that is another name, it is Nemathelmis. अस्कलमेंथिस आणि निमॅथेल्मिस हे दोन्ही एकाच फायलमची नावं आहे. अस्कस मीन्स सॅक अँड हेल्मेंथिस मीन्स वर्म, सॅक सारखे असणारे वर्म. आणि दुसरं नाव आहे नेमा मीन्स थ्रेड. हे थ्रेड सारखे दिसतात म्हणून त्यांना निमॅथेल्मिस असं सुद्धा म्हटलं जातं. काही उदाहरणं इथे दिलेली आहेत फ्रॉम अस्कलमेंथिस. First example is Ascaris. It is also called as roundworm, and the disease caused by this animal, that disease caused to the human being, that is ascariasis. हा ascariasis नावाचा प्राणी आहे आणि यामुळे मानवाला जो आजार होतो त्याचं नाव आहे ascariasis. आणि त्याला मराठीमध्ये आपण जंत राऊंडवर्म असं सुद्धा म्हणतो. Next is Vaucheria filarial worm. The disease caused by the Vaucheria, it is called as filariasis. हा फिलॅरिस आहे, फिलॅरिस वर्म आहे आणि यापासून जो आजार होतो तो कोणता आहे तर हत्ती रोग, ज्यामध्ये आपण बघितलं आहे की पायाची चामडी ही जाड स्वेलिंग झालेलं सुजलेली आपल्याला दिसून येते आणि तो पाय जसा की हत्तीचा पाय आहे असं आपल्याला वाटतं म्हणून त्यावरून त्याला नाव पडलेलं आहे हत्ती रोग. तो कोणत्या ॲनिमलमुळे होतो तर या कॉझिंग ॲनिमलमुळे होतो आणि याचं नाव आहे वाउचेरिया. अँड द लास्ट इज हुकवर्म, दॅट इज एनसायक्लोस्टोमा. एनसायक्लोस्टोमा हा सुद्धा याच फायलममधील मेंबर आहे. हॅबिट हे कुठे राहतात. आता यांचं हॅबिट लक्षात घेता मोस्ट ऑफ द ॲनिमल्स इन दीज फायलम दे आर पॅरासाइट, मोस्टली पॅरासायटिक. फ्यू फॉर्म्स आर फ्री, फक्त काही असे आहेत की जे फ्री लिव्हिंगसुद्धा ॲनिमल्स यामध्ये आहेत, परंतु जास्तीत जास्त जे ॲनिमल्स आहेत हे पॅरासायटिकच आहेत. त्यापैकी एका ॲनिमलचा आपण हॅबिटॅट बघूया कसं आहे ते. हा अस्कॅरिस आहे. हा जो ॲनिमल आहे हा अस्कॅरिस आहे. यामध्ये आपण बघू शकतो दिस सिम्बॉल इज फॉर फिमेल अँड दिस इज अ मेल. मेल इज शॉर्टर दॅन फिमेल. दिस इज द जनरल इन्फॉर्मेशन. इन डिटेल वी विल सी आफ्टरवर्ड. बट आता इथे आपण बघूया हे यामध्ये हा मेल आणि हा फिमेल आहे. तर ही कुठे आढळते तर ह्युमन गट, मानवाच्या छोट्या आतड्यांमध्ये हे आढळतात. जंत हे आपल्याला माहिती आहे. मेल फिमेल हे ज्या वेळेला एग हॅचेस करतील, एग ले करतील, तेव्हा हे एग्ज अलॉंग विथ, म्हणजे या ह्युमन बिईंगच्या फिसीजमधून जे एग्ज बाहेर पडतात हे कसे असतात. काही एग्ज हे फर्टिलाइज झालेले असतात, म्हणजे मेल गॅमेट बरोबर युनाईट झालेले असतात आणि काही एग, मोस्ट ऑफ द एग्ज आर अनफर्टिलाइज, काही हे फर्टिलायझेशन झालेलं नसतं. फॉरगेट अबाउट दीज वन, याच्याबद्दल आपण बोलूयाच नको, कारण हे काही नेक्स्ट त्यांची डेव्हलपमेंट होतच नाही. फर्टिलाइज एग्जचं काय होतं तर हे एग्ज जेव्हा ह्युमन फिसीज काही कारणास्तव जर हे काही प्लांटच्या सानिध्यात आले, असे प्लांट की जे इडिबल आहेत, आपण पालेभाज्या वगैरे म्हणूया, तर ह्या पालेभाज्यांमध्ये पर्यंत हे जर पोचले आणि जे अनहायजेनिकली जर वापरात आले, पुरेशी काळजी घेतली नाही योग्य त्या पद्धतीने, आणि ते जर आपल्या अन्नापर्यंत पोचले, तर हे अन्नामार्फत ह्या ज्या एग्ज आहेत, हे एग्ज आहेत, या एग्जमध्ये बघा एम्ब्रियोनेटेड एग असा एग आहे की ज्यामध्ये एम्ब्रियो तयार झालेला आहे. दॅट एम्ब्रियोनेटेड एग इट रीचेस अप टू द डायजेस्टिव्ह सिस्टीम. हे सगळे एग्ज कुठेपर्यंत पोहोचतात, डायजेस्टिव्ह सिस्टीमपर्यंत पोहोचतात आणि सुरुवातीला हे एग्ज
इथे हॅच होतात, म्हणजे अंड्यातून ही लार्वा बाहेर येते. अँड दॅट लार्वा ट्रॅव्हल्स टुवर्ड्स द लंग्स. ही लार्वा कुठे ट्रॅव्हल करते? आपल्या फुफ्फुसांपर्यंत ट्रॅव्हल करते. आणि ह्या फुफ्फुसांमधून हे ट्रकीमार्फत ही ट्रॅव्हल करून या ट्रकीमधून ही पुढे जात आपल्या फॅरेंक्सपर्यंत येतात, घसा, जिथे डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम ही एकत्रित आलेली असते. त्याला फॅरेंक्स असं म्हणायचं. या फॅरेंक्समधून ह्या लार्वा पुन्हा कुठे जातात? डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये येतात आणि डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये हे ॲडल्ट अस्कॅरिस म्हणून डेव्हलप होतात. तर अशा प्रकारे ही काय आहे त्यांची लाईफ सायकल आहे. टू कम्प्लीट देअर लाईफ सायकल दे हॅव टू फाइंड आउट देअर होस्ट. आता इथे होस्ट कोण आहे? ह्युमन बिईंग. ह्युमन बिईंग हा काय आहे? होस्ट आहे ह्या प्राण्याचा. या होस्टमध्येच हे काय होऊ शकतात? जगू शकतात. म्हणून त्यांना या टाईपच्या हॅबिटॅटला काय म्हणायचं? पॅरासायटिक हॅबिटॅट. बॉडी ही कशी आहे? इथून पुढे म्हणजे लास्ट जो फायलम होता ॲनिलिडा नंतर येणाऱ्या जे काही ॲनिमल्स आहेत त्यामध्ये हे सगळं कॉमन असणार आहेत. काय? तर बॉडी इज ट्रिप्लोब्लास्टिक, बायलॅटरली सिमेट्रिकल, शुडोकोलोमेट अँड ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लेन. हे कॉमन असणार आहे. एक वेळ बायलॅटरल सिमेट्री नसेल, तिथे रॅडियल सिमेट्री असेल किंवा इतर काहीतरी असेल, परंतु ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजेच काय? एम्ब्रियोनिक कंडिशनमध्ये जेव्हा हे प्राणी असतात तेव्हा त्या एम्ब्रियोच्या बाहेरच्या बाजूला 3 लेयर जर असतील तर त्याला ट्रिप्लोब्लास्टिक एम्ब्रियो असं म्हटलं जातं. शुडोकोलोमेट म्हणजे काय? जर बॉडी प्लेन आपण जर पाहिलं तर त्यांच्या बॉडीमध्ये काही असे रिकामी भाग दिसून येतील. देअर आर एम्प्टी स्पेसेस विच आर फिल्ड विथ द सिक्रिशन. त्यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या ऑर्गनच्या सिक्रिशनचे हे भाग तिथे आपल्याला बघायला मिळतील. तर त्या टाईपच्या बॉडीला काय म्हणायचं? शुडोकोलोमेट. अँड लास्ट वन, ट्यूब विदिन अ ट्यूब बॉडी प्लेन. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. ट्यूब विदिन अ ट्यूब बॉडी प्लेन म्हणजेच काय? यावरूनच आपण ओळखू शकतो की यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कशी असणार आहे? कंप्लीट असणार आहे. जर डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट असेल, एका बाजूला माउथ आणि दुसऱ्या बाजूला जर ॲनस असे दोन्ही असतील आणि हे संपूर्ण बॉडीमधून एक्सटेंड होत असेल तर हा जो प्रकार आहे हा ट्यूब विदिन अ ट्यूब बॉडी प्लेन या प्रकारामध्ये येतो. बॉडी इज लॉंग, सिलेंड्रिकल, थ्रेड लाईक, सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन, हेन्स आर कॉल्ड ॲज राऊंड वर्म. यांची बॉडी कशी असते? लांब असते, सिलेंड्रिकल असते म्हणजे गोलाकार, दंडगोलाकार असते, थ्रेड सारखी दिसणारी असते. आणि जर आपण यांचा आडवा छेद घेतला तर ती बॉडी कशी दिसेल? राऊंड स्ट्रक्चरमध्ये दिसेल. म्हणून याला नाव पडलेलं आहे राऊंड वर्म. बॉडी इज कवर्ड बाय टफ अँड रेजिस्टंट क्युटिकल. यांची बॉडी जी असते, बाहेर जो आपल्याला पांढरा भाग दिसतो हा कशापासून बनलेला आहे? क्युटिकलने बनलेला आहे. क्युटिकल हा एक असा पदार्थ आहे की जो टफ असतो. बॉडी वॉल हॅज लॉन्जिट्युडनल मसल्स बट नो सर्क्युलर मसल्स. यांच्या बॉडीमध्ये आतल्या बाजूला जे मसल्स असणार आहेत, आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये सुद्धा बघू शकतो. यांच्या बॉडीमध्ये बाहेरच्या बाजूला क्युटिकलच्या खालच्या बाजूला हे जे मसल्स दिलेले आहेत, क्युटिकलच्या खालच्या बाजूला हे जे रेड कलरमध्ये मसल्स आहेत, हे मसल्स कसे असतात? लॉन्जिट्युडनल म्हणजे असे. राऊंडमध्ये मसल्स नसतात. इथे राऊंड मसल्स असणार नाहीत. तर ते कसे आहेत? फक्त लॉन्जिट्युडनल या पद्धतीने मसल्स असतात. तसेच पुढे आपण बघूया. डायजेस्टिव्ह सिस्टीम. ॲज द बॉडी प्लेन इज ट्यूब विदिन अ ट्यूब बॉडी प्लेन, द डायजेस्टिव्ह सिस्टीम मस्ट बी कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. ही कशी आहे? कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. विथ माउथ अँड ॲनस ॲट द अपोजिट एंड. माउथ आणि ॲनस हे कुठे असणार? अपोजिट एंडमध्ये असणार. डायग्राममध्ये बघूया. हे काय आहे? माउथ आणि वेल डेव्हलप फॅरेंक्स. फॅरेंक्स इज वेल डेव्हलप्ड अँड मस्क्युलर. And at the opposite end it has a anus, and at the entire body it has digestive system running through the body. So this is the complete digestive system. Excretion means what?
The phenomena in which the unwanted nitrogenous material are expelled out from the body is called as excretion. म्हणजेच काय तर नको असलेले पदार्थ जे नायट्रोजन युक्त असणारे पदार्थ आहेत हे शरीराच्या बाहेर टाकणे या क्रियेला एक्सक्रीशन असं म्हटलं जातं. मग एक्सक्रीशन या प्राण्यांमध्ये कशामार्फत होतं तर इथे एक्सक्रीटरी सिस्टीम दिलेलं आहे. ही एक्सक्रीटरी सिस्टीम कशापासून बनलेली आहेत तर either they are from canal or they have gland cells. The gland cells, such a cells, they can secrete the nitrogenous waste, and so they can secrete out the nitrogenous waste from their body from these cells. Excretory product are eliminated through the excretory pore. हा जो बाहेरच्या बाजूला पोर असणार, पोर म्हणजे छिद्र, त्यामधून एक्सक्रीटरी मटेरियल शरीराबाहेर टाकले जातात. नर्वस सिस्टीम म्हणजे चेतासंस्था मेड अप ऑफ नर्व रिंग अँड नर्व्स. इथे आपण लाल रंगामध्ये ही एक डायग्राम जी आहे ही अस्कलमेंथिसमध्ये असणाऱ्या ॲनिमलची एक डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. सहज काढलेली डायग्राम आहे, ॲक्च्युअल पिक्चर नाही. पण आपण इथे बघू शकतो की इथे जे रेड कलरमध्ये दिलेलं आहे नर्व रिंग, these are ring, this is another ring, another like this. There are rings all over the body, and this is the nervous system, and these rings are connected to a single nerve, connected to the nerve. So in the system, nervous system, they have nerve ring and nerve. Reproduction. Animals are unisexual means what? Male and female are different animal. Male are shorter and female are longer. Animals are unisexual, sexes are separate. Animal like Ascaris shows sexual dimorphism. आता हा जो शब्द आहे सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजेच काय, मेल आणि फिमेल हे जर आपण सहज ओळखू शकत असो तर आपण काय म्हणू शकतो की हे सेक्शुअली डायमॉर्फिक ॲनिमल आहेत. फॉर एक्झाम्पल हेन म्हणजे कोंबडी आणि कोंबडा हे आपण सहज बघून त्यांना ओळखू शकतो. कोंबडी कोणती आहे ही फिमेल, कोंबडा कोणता आहे मेल, सहज बघून ओळखू शकतो. पिकॉकमध्ये सुद्धा तसंच आहे. मोर आणि लांडोर हे आपण सहज बघून ओळखू शकतो. याचा अर्थ काय, त्यांच्यामध्ये काय आहे सेक्शुअली डायमॉर्फिझम आहेत. मेल आणि फिमेल जर वेगळे असतील साधारणतः आणि ते सहज ओळखता येत असतील तर त्याला डायमॉर्फिझम असं म्हटलं जातं. फिमेल इज लॉंगर अँड ब्रॉडर अँड हॅव स्ट्रेट पोस्टेरियर एंड. यांची फिमेल जी असते ही लांब असते आणि इथे डायग्राम राऊंड आहे पण हे काय स्ट्रेट आहे. In comparison to male are short and narrow and has a curved posterior end with a pair of penial setae for copulation. हा जो मेल आहे याचा इथपर्यंतचा भाग हा स्ट्रेट असतो आणि यानंतरचा जो भाग असतो हा नेहमीच कर्व्ड असतो. हा जो डायग्राममध्ये दाखवलेला हा नेहमी कर्व्डच असतो आणि ॲट द पोस्टेरियर एंड शेवटच्या भागाला दोन पेनियल सिक्कीज असतात, सिटीज असतात की जे कॉप्युलेशनसाठी म्हणजे रिप्रोडक्शनसाठी मदत करत असतात. फर्टिलायझेशन इज इंटरनल. यांचं फर्टिलायझेशन म्हणजे मेल अँड फिमेल गॅमेट दे युनाइट टुगेदर ॲट इनर साईड ऑफ द बॉडी. सो इट इज कॉल्ड एज इंटरनल फर्टिलायझेशन. जर युनियन मेल फिमेलचं युनियन हे बॉडीच्या आतमध्ये झालं तर त्याला इंटरनल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. डेव्हलपमेंट. After fertilization, whatever the developments takes place, it is considered as a development. May or may not include the larva stage. यांच्या डेव्हलपमेंटमध्ये आपण जे मगाशी उदाहरण बघितलं इथे ह्यामध्ये एक लार्वा स्टेज होती. ही लार्वा स्टेज काही ॲनिमलमध्ये ही असेल असं नाही, म्हणजे सगळ्यांमध्येच ही असते असं नाही. काहींमध्ये असते, काहींमध्ये नसते. तर हे झालं रिप्रोडक्शन इन Ascalmenthis. Next, according to this lecture, you have to answer one question, and that answer is regarding to Ascaris.
आता यावरून एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल आणि तो अस्कॅरिस या ॲनिमलवरती आहे. इफ these animals have complete digestive system with mouth and anus exist at opposite end, म्हणजेच काय, जर या प्राण्यांमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ही संपूर्ण असेल, अशी डायजेस्टिव्ह सिस्टीम की ज्याचं माउथ आणि ॲनस हे अपोजिट एंड वेगवेगळ्या टोकांवरती प्रेझेंट असतील, देन व्हॉट टाईप ऑफ बॉडी प्लेन डू दे हॅव, मग यांच्यामध्ये कोणत्या टाईपचं बॉडी प्लेन असेल, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. यू हॅव टू आन्सर दिस इन कमेंट बॉक्स. All the students are requested to note down the main points in your notebook whatever in this video lecture. सर्वांनी या व्हिडिओ लेक्चरमधील महत्त्वाचे मुद्दे जे आहेत हे आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. धन्यवाद.